कायदेशीर बाबी योग्य पाळून हे सर्व पेशंट आम्ही बघत आहोत. साधारणपणे आता सध्या जी कोविड आणि कोरोनाची जी साथ चालू आहे त्या संदर्भात साधारणपणे मार्च महिन्यापासून शासनाने जे काही निर्देश दिले होते त्यानुसार आपण दवाखान्यामध्ये काय काम करत आहोत, नक्की कुठल्या पद्धतीनं काम केलेलं आहे आणि आता इथून पुढं कामाची दिशा आपण काय ठरवणार आहोत त्या संदर्भात एक छोटी मीटिंग आयोजित केली. तर साधारणपणे आपल्या 20 मार्च 2020ला शासकीय याच्याप्रमाणे जिल्हाधिकारी साहेबांनी सर्व खाजगी दवाखाने आणि सरकारी दवाखाने यांच्यासाठी एक नोटीस दिली होती, जी आमची डॉक्टरांची संघटना आहे IMA इंडियन मेडिकल असोसिएशन हिच्या नावानं ते पत्र देण्यात आलं होतं. तर त्या पत्रामध्ये जिल्हाधिकारी साहेबांनी स्पष्टपणे सर्व खाजगी दवाखान्यांना असे आदेश दिले होते की या साथीच्या आजाराचे जे रुग्ण वाढणार आहेत तर त्या संदर्भात तापाचे पेशंट हे सर्व दवाखान्यांनी बघायचे, त्यांना नाही म्हणायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये जे पेशंट कोविड संशयित असतील अशा पेशंटना तुम्ही योग्य काळजी घेऊन तुमच्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट द्यायची आहे. होऊया 2 नंबर. तर त्या अनुषंगानं चिपळूणमध्ये योग्य राबवलेला लॉकडाऊन आणि सुरुवातीच्या 2 महिन्यात घेतलेली काळजी याच्यामुळे साधारणपणे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये मात्र रुग्णांची संख्या ही अतिशय कमी होती. जी काही तपासणी केली जात होती कॉटेज हॉस्पिटल याच्यामधून रुग्णांची संख्या कमी असल्यामुळं त्या रुग्णांची मॅनेजमेंट ही शासकीय दवाखान्यांमध्ये योग्य प्रमाणात होत होती. साधारण जून महिन्यापासून हळूहळू याचा प्रसार वाढायला लागला आणि याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की बरेचसे पेशंट हे ताप, सर्दी, खोकला याच्यासाठी त्यांच्या फॅमिली फिजिशियन किंवा जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरना भेटतात. भेटल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये त्यांची लक्षणं कमी होत आहेत. लक्षणं कमी होऊन 4-5व्या दिवशी परत त्यांना दम, धाप लागायला लागतो. म्हणजे हा साधारण सिनारिओ जूनचा होता की ज्या वेळेला कुठलंही ऑफिशियल कोविड सेंटर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उपलब्ध नव्हतं किंवा कुठलेही खाजगी दवाखाने हे तापाचे पेशंट बघत नव्हते. तर अशा वेळेला या आदेशाप्रमाणे खाजगी दवाखान्यामध्ये आम्ही योग्य काळजी घेऊन आयसोलेशन प्रिकॉशन घेऊन अशा पेशंटना बघायला आम्ही सुरुवात केली. तर या पेशंटमध्ये बरेचसे पेशंट जे असे होते की ज्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण खालावत जात होतं, अशा पेशंटना इमर्जन्सी ट्रीटमेंट जी अतिशय कमी प्रमाणात होती, कारण त्यावेळेला ICMRच्या गाईडलाईनप्रमाणे उपलब्ध औषधं ही अतिशय कमी होती, गाईडलाईन्स अजून फिक्स होत नव्हत्या आणि अवेलेबल ट्रीटमेंट ही मर्यादित होती. त्यावेळेला इंजेक्शन रेमडेसिवीर किंवा टॅबलेट फॅव्हिपिराव्हिर हे जे आत्ता अवेलेबल आहे जे थोड्याफार प्रमाणात आपल्याला पेशंटना वापरता येते हे तेव्हा अजिबात वापरता येत नव्हतं. तर तेव्हा बेसिक गाईडलाईनप्रमाणे जी काही इंजेक्शन आणि औषधं होती, उदाहरणार्थ लो मॉलिक्युलर वेट हेपॅरिन, मिथाइल प्रेडनिसोलॉन, इंजेक्शन डॉक्सिसायक्लिन आणि इतर औषधं यांचा वापर करून अशा पेशंटना आम्ही जास्तीत जास्त वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यातले बरेचसे पेशंट जे आहेत त्यांच्या आम्ही टेस्ट करून घेतल्या. सुदैवानं त्यातल्या काही पेशंटच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या. तर त्या संदर्भात आम्ही वर नोटिफिकेशन दिलं. तर याला त्यांनी सारी असं लेबल केलं. आता सारी आणि कोविड याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय असतो हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊ की सारी याचा लॉंग फॉर्म आहे SARI, सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस. सिव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी इलनेस हा कुठल्याही कारणामुळे होऊ शकतो. त्यातलं एक कारण आहे ते कोरोना व्हायरस आणि कोरोना व्हायरस शिवाय पण इतर व्हायरसेस किंवा बॅक्टेरियामुळे तो होतो. आता गव्हर्नमेंट गाईडलाईनप्रमाणे जे पेशंट रॅपिड अँटीजन टेस्ट पॉझिटिव्ह येतात किंवा RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह येतात अशांना कोविड पॉझिटिव्ह किंवा कोरोना पॉझिटिव्ह पेशंट असं संबोधित केलं जातं. खरं बरेचसे असे पेशंट आहेत की जे टेक्निकल कारणामुळं किंवा शास्त्रीय कारणामुळं त्यांच्या फुफ्फुसामध्ये कोविडचा निमोनिया असतो तरी देखील त्यांची स्वॅब टेस्ट निगेटिव्ह येते. तर अशा पेशंटना सारी किंवा कोविड सस्पेक्ट असं लेबल करून त्यांना इतर ठिकाणी ट्रीटमेंट घेण्यासाठी सुचवण्यात येतं. त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये भरती केलं जात नाही. तर साधारणपणे
जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांमध्ये सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये आम्ही जे काही काम केलं ते हे सगळं या सारी पेशंटवर काम केलेलं आहे. सारी पेशंट म्हणजेच परत मी एकदा परत सांगतो की याच्यामध्ये त्यांच्या टेस्ट बऱ्याच वेळेला निगेटिव्ह येतात आणि काही वेळेला त्यांच्या फुफ्फुसामध्ये मात्र इन्फेक्शन असतं की जे सांगतं की हे कोविडचं इन्फेक्शन आहे. खरं गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे स्कॅनमध्ये कोविडचं इन्फेक्शन आहे म्हणून त्याला कोविड पेशंट असं लेबल केलं जात नाही आहे. तर 3 महिन्यामध्ये आम्ही जे सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम केलं तर याच्यामध्ये काही प्रश्न असे होते की बाबा हे तुमचं कोविड केअर सेंटर नसताना देखील तुम्ही इथं कसं काय काम करता. तर मुळात ते जे काम आम्ही चालू केलेलं आहे ते एक गव्हर्नमेंट शासकीय निर्देशाप्रमाणे तापाचे पेशंट आणि संशयित पेशंट बघण्यासाठी चालू केलेलं आहे. दुसरं, त्यावेळेला गव्हर्नमेंट सिस्टीम ही अतिशय डेव्हलप व्हायची होती. त्याच्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, खाजगी दवाखान्यांमध्ये पेशंट हे तापाचे बघितले जात नव्हते. तर अशा वेळेला आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन आमच्या स्टाफची जीवाची पर्वा न करता त्याच्यामध्ये आम्ही हे संशयित पेशंट बघायला चालू केले. आता कसं आहे की पेशंट जरी संशयित असले तरी त्याच्यापासून होणारा जो काही त्रास आहे पेशंटला असेल, निमोनिया आहे किंवा काय, तर त्याच्यासाठीचे जे औषधोपचार आहेत ते डॉक्टर पुजारी किंवा इतर कुठल्या डॉक्टरांना वाटलं म्हणून ते देता येत नाही. तर ते त्या वेळेला ICMR गाईडलाईननी जे काही निर्देशित केलेले आहेत त्याप्रमाणे ते दिले गेले. साधारणपणे मार्चमध्ये जेव्हा आपला कर्फ्यू लागू झाला 20 ते 23 मार्चच्या दरम्यान, त्यानंतर आम्ही स्वतःहून शासकीय कर्मचारी आणि कॉटेज हॉस्पिटल, कळंबणी हॉस्पिटल यांना मदत म्हणून आम्ही स्वतःहून व्हेंटिलेटर ट्रेनिंग कॉटेज हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टर सानप यांच्या मदतीनं, त्यांच्या निर्देशाप्रमाणे, त्यांच्या गायडन्समध्ये तिथल्या सगळ्या स्टाफना आम्ही उपलब्ध व्हेंटिलेटर, तेव्हा 2 व्हेंटिलेटर कॉटेजमध्ये उपलब्ध होते मार्च महिन्यामध्ये. खरं येणारी परिस्थिती बघता स्टाफचं ट्रेनिंग होणं गरजेचं आहे या दृष्टीनं आम्ही कॉटेज हॉस्पिटलमध्ये मी स्वतः सानप सरांबरोबर जाऊन तिथल्या स्टाफचं आम्ही व्हेंटिलेटर ट्रेनिंग घेतलं. त्या वेळेच्या निर्देशाप्रमाणे जर पेशंट आले तर कसे मॅनेज करायचे याविषयी सगळी आम्ही चर्चा केली. त्याचे आम्ही व्हिडिओज बनवले आणि ते व्हिडिओ डॉक्टर सानप यांनी त्यांचे जे इतर शासकीय डॉक्टर आहेत, लोटे, दापोली किंवा खेड या भागातले, त्यांना फॉरवर्ड केले. तर त्यांच्या सूचनेनुसार व्हिडिओवर त्यांना क्लॅरिफिकेशन होत नसल्यामुळं त्यांनी विनंती केली की आम्हाला हेच लेक्चर किंवा हेच ट्रेनिंग सेशन कळंबणीमध्ये देण्यात यावं. त्यावेळेला गरुड डॉक्टर यांची परमिशन घेऊन मी स्वतः, डॉक्टर सानप यांनी मार्च महिन्यामध्ये, मार्च एंडला आम्ही स्वतःहून परत कळंबणीला जाऊन कळंबणीमधले स्टाफ, डॉक्टर्स यांचं व्हेंटिलेटर ट्रेनिंग व त्यावेळेला उपलब्ध असणारे ICMR गाईडलाईन्स, कारण या गाईडलाईन्स आहेत त्या वेळोवेळी अपडेट होत गेलेल्या आहेत. तर या गाईडलाईन्सप्रमाणे तिथल्या स्टाफना आम्ही त्याचं ट्रेनिंग दिलं की जेणेकरून खाजगी प्रॅक्टिस बरोबर देखील आमचं काही शासनाशी किंवा समाजाशी देणं लागतं की ज्याच्यामध्ये समाजाचा बराचसा भाग हा शासकीय सेवेमध्ये जाऊन सेवा घेणार आहे. तर अशा वेळेला आमच्या ज्ञानाचा किंवा आमच्या उपलब्ध असणाऱ्या याचा फायदा हा शासकीय डॉक्टरांना, शासकीय यंत्रणेच्या मार्फत लोकांना झाला पाहिजे या हेतूने. त्यानंतर साधारणपणे हे सगळं करत असताना आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की याच्यामध्ये पेशंटना किंवा रुग्णांना त्या आजाराबाबत सांगणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला हे लक्षात आलं की पेशंटना कोविड टेस्ट करा असं सांगितलं तर पेशंट कोविड टेस्ट न करता घरी जात होते, कारण तेव्हा एक फोबिया, मनामध्ये भीती जास्त प्रमाणात होती. त्यामुळे पेशंट टेस्ट न करता घरी जात होते आणि त्याच्यामुळे मृत्यूदर वाढण्याची शक्यता जास्त होती. तसंच त्या पेशंटमुळे इतरांना आजार पसरण्याची शक्यता जास्त होती. त्यामुळं अशा पेशंटना आम्ही पर्टिक्युलरली त्यांच्याकडून त्यांना कल्पना देऊन की बाबा संशयित आहात तुम्ही, तुम्हाला या गोष्टी करणं बंधनकारक आहे. खरं जर तुम्हाला त्या करायच्या नसतील तरी ॲटलिस्ट तुम्ही ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. याच्याखाली आम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट दिली. तर हे सगळं करत असताना त्या वेळेला हे संशयित पेशंट आम्ही TH ऑफिस किंवा इतर ज्या काही हे दिलेले आहेत, त्यांनी साईट्स दिलेल्या आहेत त्याच्यावरती आम्ही अपलोड केलेले आहेत. मग त्यानुसार त्यांची परत चौकशी केली जाते की बाबा तुमची लक्षणं कशी आहेत, बरं आहे का वगैरे, याप्रमाणे गव्हर्नमेंट सिस्टीमने त्याचा फॉलोअप घेतला गेलेला आहे. तर याच्यामध्ये जनरली आता आमची जी दवाखान्यामध्ये सिस्टीम होती की बाबा काही वेळेला या पेशंटना असं होतं की बाबा भीती घालून तुम्ही ॲडमिट करता का, कारण बऱ्याच वेळेला तो एक विषय येतो की बाबा करोनाची भीती आणि त्या भीतीमुळं मग ॲडमिट करून तुम्ही अशा पेशंटना उपचार दिले गेलेत का.
तर याच्यामध्ये आम्ही स्पष्टपणे एक पॉलिसी ठेवली की जेव्हा पेशंट आमच्याकडे ॲडमिट होतात तेव्हा आम्ही पेशंटना स्पष्टपणे ऑप्शन दिले गेले की बाबा ही लक्षणं ही सगळी तापाची संशयित आहेत, तर याप्रमाणे तुम्हाला कॉटेज हॉस्पिटल किंवा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तिथं योग्य तपासणी करून तिथं ट्रीटमेंट घेणं हे गरजेचं आहे। जर तुम्ही ते कोणत्याही कारणाने करू इच्छित नसाल आणि जर तुम्ही विनंती करत असाल की नाही आमची ट्रीटमेंट ही तुम्ही द्यावी कारण आमची तिथे किंवा कुठेही गैरसोय होणार आहे, तर आम्ही ती इथे देऊ आणि त्याप्रमाणे शासकीय निर्देशाप्रमाणे ICMR गाईडलाईनप्रमाणे देऊ। हे कुठलंही आमचं सेंटर हे शासकीय सेंटर किंवा शासकीय दवाखाना नाही। तसंच या दवाखान्यामध्ये कोणतीही योजना महात्मा फुले योजना किंवा इतर योजना हे राबवली जात नाही, तर याचं जे काही तुम्हाला बिल होईल ते तुम्हाला भरावं लागेल अशी आम्ही त्यांची रिटर्न कन्सेंट घेऊन त्यांना पूर्ण कल्पना देऊन अशा पेशंटना आम्ही त्याच्यामध्ये ॲडमिट केलं। आता याच्यामध्ये काही उदाहरणं अशी होती की बरेचसे तापाचे पेशंट हे सिरियस होऊन ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊन इतर ठिकाणाहून येतात, तर जनरली अशा वेळेला सिरियस पेशंटना ट्रीटमेंट देताना व्हेंटिलेटर्स, पेसमेकर्स, डिफिब्रिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन याची गरज लागते। तर जनरली आम्ही याच्यामध्ये टार्गेट हेच ठेवलं होतं की ज्या रुग्णांना कमी लक्षणं आहेत, जे रुग्ण घरामध्ये बरे होऊ शकतात, अशा रुग्णांना आम्ही स्वतःहून त्यांना घरामध्ये विलगीकरण करणं, घरामध्ये तुम्ही राहून त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर तुम्ही तुमची माहिती आम्हाला कळवा, फोन करून तुम्ही तुमची माहिती कळवा। जर तुमचा आजार हा विलगीकरणामध्ये कमीत कमी औषधांमध्ये घरामध्ये बरा होत असेल तर तुम्ही घरी ट्रीटमेंट घ्या, असा हा दृष्टिकोन आम्ही ठेवला होता। त्यामुळे दवाखान्यामध्ये ॲडमिट करताना स्ट्रिक्टली ते जे बेड आहेत ते फक्त आणि फक्त आम्ही सिरियस पेशंटसाठीच उपलब्ध करून ठेवले होते। तर आता त्यानंतर असं झालेलं आहे की एका ऑगस्ट महिन्यामध्ये प्रायव्हेट कोविड सेंटर्सना शासनाने मान्यता दिली। त्याच्यामध्ये शासनाने असं सांगितलं की चिपळूण विभागामध्ये ठराविक 1, 2, 3 अशी कोविड केअर सेंटर्सना मान्यता देण्यात येत आहे। त्यानंतर आमचा असा समज होता की आमच्यावर जो येणारा अननेसेसरी ताण आहे तो ताण कमी होईल आणि हे पेशंट योग्य प्रमाणात विभागले जातील आणि पेशंटना इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस चांगल्या मिळतील। तर हा जो आमचा एक समज होता तो समज फेल ठरला। कारण काय झालं की जे काही इतर पेशंट होते तर त्याच्यामध्ये थोडंसं आम्हाला असं लक्षात आलं की सिलेक्शन ऑफ द पेशंट हे होतं आहे। म्हणजे उदाहरणार्थ काही ठिकाणी असं होतं की बाबा सॅच्युरेशन 90% वर आहे ऑक्सिजनचं प्रमाण, तर आम्ही तुम्हाला ॲडमिट करू। सॅच्युरेशनचं प्रमाण 90% कमी असेल तर मग अशा वेळेला हे पेशंट आमच्याकडे होणार नाहीत असं सांगून त्यांना पुढं पाठवलं जात होतं। आणि एक्झॅक्टली आम्ही जी रिस्क घेतलेली आहे ती याच बाबतीत घेतलेली आहे। कसं आहे की 90% जास्त सॅच्युरेशन असणारे बरेचसे पेशंट हे बेसिक ट्रीटमेंटवर घरामध्ये देखील बरे होतात। त्यांच्यातल्या काही पेशंटना ऑब्झर्व करावं लागतं आणि ज्यांच्यामध्ये रेड साईन्स म्हणजे धोक्याची लक्षणं दिसतात अशा पेशंटना नक्कीच ॲडमिट करावं लागतं। आता डॉक्टर पुजारींनी सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये काम करत असताना ऑक्सिजनचं प्रमाण किती आहे याच्यापेक्षा पेशंटची गरज काय आहे, पेशंट इमर्जन्सीमध्ये आहे हा विचार करून आम्ही अगदी ऑक्सिजनचं प्रमाण 35%, 40%, 70%, 60% कितीही असेल तरी अशा पेशंटना आम्ही आमच्या जबाबदारीवर पेशंटना ॲडमिट करून घेतलं। ॲडमिट करतेवेळीच त्या वेळेला आम्ही नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली की बाबा हे संशयित रुग्ण आहेत, यांना तुम्हाला कॉटेज किंवा सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन टेस्ट करणं, तिथं ट्रीटमेंट घेणं बंधनकारक आहे। तर तुमच्या विनंतीप्रमाणे आम्ही ही ट्रीटमेंट देत आहोत आणि याला हा खर्च आहे, कारण हा कुठलाही दवाखाना शासकीय किंवा कुठल्याही योजनेमध्ये नाही। तर त्याच्यामध्ये एक साधारणपणे माणसाची जी रिॲक्शन असते त्याप्रमाणे 2 गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या। यांना फक्त जुजबी उपचार दिले आणि ठराविक बिल झालं असं न होता या पेशंटना व्हेंटिलेटर्स, मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन अगदी 14 ते 15 लिटर पर मिनिट या रेटने ऑक्सिजन वापरावा लागत होता। व्हेंटिलेटरचे वेगवेगळे प्रकार वापरावे लागत होते। गरज वाटल्यानंतर पेसमेकर टाकणं किंवा इतर उपचार करणं हे गरजेचं होतं। तर अशा वेळेला ऑब्व्हियसली त्या पेशंटचं रुग्णाचं बिल जे आहे दवाखान्याचं ते वाढतं। हे काही मुद्दाम वाढवलं जात नाही, पेशंटच्या गुंतागुंतीमुळे ते ट्रीटमेंट करणं गरजेचं होतं आणि ते वाढतं। आणि ते वाढल्यानंतर त्याच्यामध्ये परत 2 प्रकार होत आहेत की एक, जर पेशंट रुग्ण त्याच्यामध्ये दगावला तर ऑब्व्हियसली भावना दुखावल्या जातात। नेहमी डॉक्टरांकडून काही वेळेला अवास्तव अपेक्षा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे पेशंट दगावल्यामुळे काही वेळेला बिल भरताना रुग्णाच्या नातेवाईकांची ही नाराजी घ्यावी लागते। अशा वेळेला रुग्णाचे नातेवाईक
दवाखान्यामध्ये दारू पिऊन येणं, शिवीगाळ करणं, स्टाफना अर्वाच्या भाषेत बोलणं, डॉक्टरांना शिव्या देणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. तर या गोष्टी एक स्वाभाविक समाजाची रिॲक्शन असावी असं गृहीत धरून आम्ही त्या पूर्णपणे ॲक्सेप्ट करत होतो की जेणेकरून आपण आपलं काम करतोय आणि या प्रत्येक ठिकाणी आपण कोणाची तक्रार करू शकत नाही, कारण ती एक स्पॉन्टेनियस नी-जर्क आलेली रिॲक्शन आहे. त्यांच्या भावना समजावून घेऊन आम्ही आमचं काम त्याच्यामध्ये चालू ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये आम्हाला अशी जाणवली की याच्यामध्ये पेशंट बरा झाल्यानंतर, हाय रिस्कमधून बाहेर आल्यानंतर, म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडं चिपळूणकर नावाची एक लेडीज आहे जिथे बहादूर शेखमध्ये राहतात, की ज्यांचं सॅच्युरेशन 34% होतं. 34% त्या पेशंट चालत घरी गेल्या. एक पोलीस ऑफिसर आहेत खेडचे, त्यांच्या वडिलांचं सॅच्युरेशन हे 50% होतं, की ज्यांना व्हेंटिलेटर ICU मध्ये नाही, म्हणजे जागा नाही, म्हणून आम्ही व्हेंटिलेटर हा जनरल वॉर्डमध्ये लावून त्यांची कन्सेंट घेऊन अशा पेशंटना आम्ही इंट्युबेट व्हेंटिलेट करून त्या पेशंटना 15व्या 16व्या दिवशी आम्ही चालत घरी पाठवतो. तर अशा पेशंटची जी बिलं आहेत ती बिलं थोड्याफार प्रमाणात नक्कीच जास्त होतात, कारण त्या प्रमाणात त्या पेशंटना सगळ्या सुविधा, सगळ्या मशिनरी, सगळं ऑक्सिजन वापरलं जातं. तरी देखील जेव्हा असं आमच्या लक्षात आलं की बाबा बिलांवरून काही लोकांमध्ये गैरसमज होत आहेत, तेव्हा आम्ही जेव्हा अवलोकन केलं तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की बाबा शासनानं दिलेल्या निर्देशाप्रमाणे जे काही त्या पेशंटसाठी असणाऱ्या मॅक्सिमम लिमिट्स आहेत, तर सुदैवानं आम्ही त्या लिमिट्स अजून क्रॉस केलेल्या नाही आहेत. त्या लिमिट्स अजून आम्ही आत आहोत. म्हणजे अजून देखील पेशंट इमर्जन्सी असला, कोविड सस्पेक्ट असला, तरी देखील त्यांची बिलं ही अव्वाच्या सव्वा हा जो शब्द वापरला जातो अशी नसून ती रिझनेबल आहे. कशामुळं? कारण त्यांना वापरलेल्या सुविधांमुळं, आणि दुसरी गोष्ट शासकीय नियमाप्रमाणे त्याच्यामध्ये कम्पॅरिबल ती बिल आहे असं हे नाही. त्यानंतर एक गोष्ट आमच्या लक्षात आली की हे सगळं करत असताना यंत्रसामग्री ही अतिशय कमी पडणार आहे. त्यामुळं कोरोनाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी काही मशीन्स गरजेची आहेत, की जी मशीन्स, जी उपलब्धता आम्ही आत्ता करणार आहे. हा कोरोना काही कायम राहणार नाही आहे. हा 3 महिने 4 महिने आपल्या सुदैवानं लवकर निघून जाईल. तर त्यानंतर ती मशीन्स किंवा त्या ज्या सामुग्री आहेत त्या वापरल्या जाणार नाही आहेत, त्या तशाच राहणार आहेत. तरी देखील आम्ही स्वतःहून आमच्याकडे 28 ते 29 व्हेंटिलेटर्स अवेलेबल केलेले आहेत. स्वतःहून आम्ही ऑक्सिजन प्लांट जनरेट केलेला आहे, जेणेकरून ऑक्सिजनचा सप्लाय जर का कमी पडत असेल, काही वेळेला असं होतंय की हॉस्पिटलला ऑक्सिजन द्यावा का MIDCला द्यावा थोडासा वाद होतोय. ऑक्सिजनची गरज जास्त प्रमाणात आहे, त्याच्यामुळं ऑक्सिजनची कमतरता भासू शकेल हा विषय आम्ही गृहीत धरून स्वतःहून आम्ही आमच्या दवाखान्याचा ऑक्सिजन प्लांट उभा केला, की जो प्लांट हवेतून शुद्ध ऑक्सिजन काढून 91 ते 92% प्युरिटी असणारा ऑक्सिजन हा पेशंटला दिला जातो. तर या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी करत असताना आम्हाला आणखीन लक्षात आलं की बाबा साधारणपणे पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये होणारा जो विस्फोट आहे ते बघता याच्यासाठी फक्त सारी सेंटर हे पुरेसं नाही आहे, तर याच्यामध्ये कोविड केअर सेंटर देखील करणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं आम्ही रितसर शासनाकडे अर्ज करून सिव्हिल सर्जन मॅडम, जिल्हाधिकारी साहेब यांची परमिशन घेऊन हॉटेल अभिरुचीमध्ये कोविड केअर सेंटर 25 बेडसाठी आम्ही मान्यता घेतलेली आहे. आता हे कोविड केअर सेंटर चालू करत असताना याच्यामध्ये निष्णात डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन त्यासाठी अनुभवी असणारा स्टाफ, अनुभवी असणारे डॉक्टर्स, तसंच अनुभवी असणारी मॅनेजमेंट टीम ही आम्ही ह्युमन रिसोर्सेस डिपार्टमेंट मुंबईमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांच्यामधून आम्ही ती उपलब्ध करून घेतलेली आहे. साधारणपणे 4 ते 5 दिवसामध्ये किंवा येत्या आठवड्यामध्ये हे युनिट इथे कार्यरत होऊन जाईल. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट आमची अशी लक्षात आली की बरेचसे अनुभव असे आले की याच्यामध्ये पेशंटना छातीमध्ये न्यूमोनिया आहे, खरं त्याची कोविड निगेटिव्ह आहे, म्हणून हे पेशंट बरेचसे दुर्लक्षित केले जात होते, ते इकडं तिकडं फिरत होते. खरं मुळातच जरी ते कोविड निगेटिव्ह असले तरी फुफ्फुसातला कोविड न्यूमोनिया आहे. पेशंटची मॉर्टेलिटी वाढते, ज्याला आपण मध्ये पेपरमध्येही आलं होतं की जेवढी कोविडची मॉर्टेलिटी आहे तेवढीच मॉर्टेलिटी ही सारीची वाढत होती. तर या सारीवर आम्ही फोकस केलं, कारण कोविड केअर सेंटरसाठी लागणारे जे काही गोष्टी होत्या त्या आम्ही त्यावेळेला पूर्ण करू शकत नव्हतो. त्यामुळं आम्ही आमच्या दवाखान्याचा मॅक्झिमम वापर हा सारी पेशंटसाठी करण्यात आला होता. आता याच्यामध्येही काही गोष्टी अशा होत्या की ठराविक पेशंट जे त्यावेळेला मोठमोठ्या दवाखान्यात फिरून येत होते
की ऑक्सिजनचं प्रमाण अगदीच 45% आहे, 35% आहे, तर कुठल्याच दवाखान्याने त्यावेळेला घेतलं नाही, कारण तेव्हा ऑफिशियली कुठलेच सेंटर चालू झाले नव्हते. खरं गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे असं पेशंट प्रत्येक खाजगी दवाखान्याने बघणं बंधनकारक असतानाही ते बघितले जात नव्हते. तर अशा पेशंटना आम्ही बघून त्यांना आम्ही ती ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि हे सगळं करत असताना आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे की या सगळ्या गोष्टी या जेवढ्या नियमात करता येतील त्याप्रमाणे आम्ही त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मध्ये काही पत्रकार बंधूंशी आमची चर्चा झाली, त्यांनाही आम्ही सुचवलं की काही गोष्टी करत असताना जर उणीवा राहत असतील तर पॉझिटिव्हली तुम्ही आम्हाला त्या निदर्शनास आणून द्या की जेणेकरून आम्हाला आणखीन आमच्या कामाची सुधारणा करता येईल. तर साधारणपणे मी असं थोडंसं म्हणेन की त्यात वावगं ठरणार असं मला वाटत नाही ते की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट दवाखाना की ज्याच्यामध्ये साधारणपणे 28 ते 29 व्हेंटिलेटर्स, स्वतःचा ऑक्सिजन प्लांट, तसंच त्याच्यामध्ये कोविड पेशंटसाठी आम्ही डायलिसिसच्या मशीनची आणि डायलिसिसची देखील सुविधा करीत आहोत. या सगळ्या गोष्टी करीत असताना समाजासाठी नियमामध्ये राहून कोविड केअरच्या सेंटरमध्ये जेवढी काही सुविधा देण्यात येईल तेवढी द्यायचा आम्ही प्रयत्न करू. आणि हा प्रामाणिक प्रयत्न असेल आणि त्यात जर आमच्याकडून काही कमी पडत असेल तर तुम्ही एक समाजातले कोविड योद्ध्यामधले एक महत्त्वाचे पिलर म्हणून तुम्ही त्या उणीवा आम्हाला निदर्शनास आणून द्या, ते आम्ही पॉझिटिव्हली घेऊन त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली सुधारणा करू. कारण हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात येतं की एक कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे. आजची प्रेस किंवा हे घेण्यामागचं कारण हे असं होतं की कुठेतरी हे कोऑर्डिनेशन कमी होतं आहे, समाज, डॉक्टर आणि त्याचबरोबर पत्रकार याच्यामध्ये. त्या दृष्टीनं काही असेल तर तुम्ही सूचना करू शकता किंवा काही शंका असतील तरी त्याही विचारू शकता. साधारणपणे आमच्याकडे दर महिन्याला एक साधारणपणे टोटल एक 200 पेशंट तरी आहेत. दर महिना नाही, आतापर्यंत आपण तिथली पेशंटची कॅपॅसिटी आमची 25 ते 30 बेडची. तुम्ही जे म्हणताय की डॉक्टर पहिलाच अनुषंगाने मी विचारतो, असा एक तुमच्यावरती चर्चा होती की तुमच्याकडे कॅपॅसिटी कमी आहे आणि एका पेशंटला तुम्ही वरांड्यामध्ये ट्रीट केलं आणि त्याचं 16,000 रुपये बिल आलं एका दिवसाचं बिल. ती काय केस आहे जर आम्हाला बेसिकली सर कसं आहे माहिती आहे का की याच्यामध्ये आता बेडची कॅपॅसिटी किती आहे हा एक विषय महत्त्वाचा आहे. तर त्याबरोबर इमर्जन्सी असणाऱ्या पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देणार की नाही हा विषय महत्त्वाचा राहतो. फॉर एक्झाम्पल एक जे पेशंट होते की तरुण पेशंट की जे मंडणगडमध्ये राहत होते, मंडणगडमधून ते एका मोठ्या दवाखान्यामध्ये गेले, चिपळूणमधल्याच प्रतीकेश दवाखान्यामध्ये त्यांना ॲम्ब्युलन्समध्येच बघण्यात आलं आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण 85% आणि तुम्ही इथं ट्रीटमेंट होणार नाही, तुम्ही पुढे जा. तर ते पेशंट तिथून पुढे परत सावर्ड्यामध्ये असणाऱ्या एका मोठ्या शासकीय कॉलेज आणि याच्यामध्ये असणाऱ्या दवाखान्यामध्ये गेले. तिथं देखील त्यांना बघण्यात आलं, त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलं नाही. आणि अशा पेशंटला त्यांनी ऑक्सिजनचं प्रमाण 80 ते 85% तुम्ही कोविडची टेस्ट करा आणि कॉटेज हॉस्पिटलला जा असा सल्ला दिला. तर त्यावेळेला ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे म्हणून जी प्राथमिक ट्रीटमेंट द्यायला पाहिजे होती ती त्या पेशंटला दिली गेली नाही. त्यानंतर ते रुग्ण अत्यवस्थ झाले, ते रात्री 11:30 वाजता आमच्या दवाखान्यात आले. तेव्हा आमच्या ICUमधले बेड्स पूर्ण होते, फुल होते. तर त्या पेशंटने आम्हाला विनंती केली, आम्ही त्यांना स्पष्टपणे कुठलीही खोटी माहिती न देता ICUमध्ये जाऊन दाखवलं नातेवाईकांना की बाबा हे सगळे बेड फुल आहेत, याच्यामध्ये त्यांना घेऊन ट्रीटमेंट करता येणं शक्य नाही. जर तुम्ही परवानगी देत असाल तर मात्र मग आम्ही पेशंटना व्हेंटिलेटर मशीन बाहेर काढू आणि जिथं कुठं जागा असेल तिथं त्यांचा जीव वाचवायचा प्रयत्न करू. आणि हे सगळं करत असताना परत आम्ही रूटीन कन्सेंट फॉर्म त्यांच्याकडून घेतो की बाबा हे करत असताना शासकीय याच्यामध्ये जाऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. खरं आमची अडचण असल्यामुळे आम्ही ही ट्रीटमेंट द्या असं तुम्हाला विनंती करीत आहोत. कारण कसं होतं आहे की नंतर त्याच्यामध्ये परत ते पेशंट वाद घालणं किंवा दुसरे नातेवाईक येणं वाद घालणं म्हणून आम्ही ती कन्सेंट लिहून घेतो. तर त्या पेशंटना रात्री 11:30 वाजता जेव्हा मी स्वतः ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन तपासलं तेव्हा त्या पेशंटचं ऑक्सिजनचं प्रमाण 45% खाली आलं होतं. तोंडामधून फेस येत होता. त्यांना आम्ही कल्पना दिली की हा पेशंट वाचण्यासारखा नाही आहे, तुमची इच्छा असेल तर आम्ही प्रयत्न नक्की करू. पेशंटना आम्ही इमर्जन्सी आत घेतलं, श्वासनलिकेत नळी टाकून व्हेंटिलेटरचं मशीन त्यांना आम्ही कॅज्युअल्टीमध्ये चालू केलं आणि त्याच्यामध्ये पेशंटना पूर्णपणे 24 तास वाचवण्यासाठी प्रयत्न केले. तर त्यावेळेला त्या रुग्णाकडं पैसे नव्हते, तर त्याचे औषधोपचार जे आहेत तर ते पैसे नाहीत म्हणून थांबू नयेत म्हणून आम्ही ते औषधोपचार
कुठलाही विचार न करता चालू केले. त्यानंतर रितसरपणे ती केस आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना कळवली, त्यांची अँटीजन टेस्ट करण्याची विनंती केली. व्हेंटिलेटरवर असल्यामुळं त्या पेशंटना आम्हाला तिकडे पाठवता येणं शक्य नव्हतं. ते पेशंट जेव्हा दुसऱ्या दिवशी दगावले गेले तेव्हा नातेवाईकांना ते अपेक्षित होतं, त्यांचं असंच म्हणणं होतं की डॉक्टर आम्हाला एवढंच मानसिक समाधान आहे की त्यांच्या शेवटच्या वेळेमध्ये ॲटलिस्ट प्रयत्न तरी तुम्ही केला. रुग्ण गरीब असल्यामुळं त्यांनी आम्हाला सांगितलं की डॉक्टर आम्ही काही आता बिल भरू शकत नाही. त्यावेळेला स्पष्टपणे आम्ही त्यांना सांगितलं की बाबा हा गेल्या 24 तासातला अनुभव तुझ्याबरोबर आहे, तुझी सद्सद विवेक बुद्धी जेव्हा तुझी जागी असेल तेव्हा तुला जमेल तेव्हा तू येऊन बिल भर, त्याबद्दल आमची कुठलीही फोर्स नाही आणि आम्ही तुम्हाला बिल भरण्यासाठी फोनही करणार नाही, बिल भरण्यासाठी फोनही करणार नाही असं आम्ही त्यांना कल्पना दिली. आणि साधारणपणे आमचा अनुभव एक असा आला, म्हणजे आता थोडंसं या बिलाच्या बाबतीत हा विषय आला म्हणून सांगतो की बऱ्याच वेळेला आमच्याकडे काही पेशंट आले की जे नावानिशी आणि याच्यावर आम्ही नमूद करून ठेवलेले आहे की बाबा डॉक्टर आमची अडचण आहे, पैशाचा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही आम्हाला या पद्धतीनं ही ट्रीटमेंट घ्यायची आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये काही आम्हाला मदत करू शकता का. तर जे जेन्युइन पेशंट आहेत, आमच्याकडून कोणतीही शासकीय योजना नसली तरी देखील अशा बऱ्याचशा पेशंटना आम्ही त्याच्यामध्ये औषधांमध्ये, तपासण्यांमध्ये, ट्रीटमेंटमध्ये बरीचशी मदत करून कमीत कमी खर्चामध्ये कोविड सस्पेक्ट किंवा संशयित पेशंटना आम्ही ती ट्रीटमेंट दिली गेलेली आहे. विषय फक्त वादाचा कुठं होतो की काही वेळेला पेशंटच्या नातेवाईकांकडून देखील आम्हाला अशा प्रकारचे रिॲक्शन येत होत्या की उदाहरणार्थ डॉक्टर जे काही गरजेचं आहे ते तुम्ही सगळं करा, त्यासाठी लागणारे जे काही पैसे ते आम्ही रितसर भरू. खरं जेव्हा एक डिपॉझिट म्हणून पद्धत असते की बाबा ठराविक वेळानंतर ठराविक पैसे हे भरले जातात, तर अशा वेळेला जेव्हा स्टाफ त्यांना विचारायला जायचा तेव्हा त्यांच्याकडून उर्मटपणे उत्तर येणे, सांग तुझ्या डॉक्टरला आम्ही हे करू का, आम्ही कुठं जातोय वगैरे या पद्धतीची ती उत्तर असायची. खरं एक लोकांची मानसिकता, आजाराचा ताण असं गृहीत धरून याकडं डॉक्टर किंवा स्टाफ म्हणून आम्ही ते दुर्लक्ष करत होतो. तर मग जेव्हा फायनल बिल होतं तर ते बिल भरते वेळेस मग काही वेळेला त्याच्यामध्ये थोडंसं अपशब्द वापरलं जाणं किंवा या गोष्टी होत होत्या. ज्यांना ते बिल समजावून घ्यायचं आहे त्यांनी रितसरपणे समजावून घेऊन, ज्यांना त्याच्यामध्ये काही अडचणी वाटत होत्या त्यांनी त्या वेळेला ते योग्य मार्गाने शंका निरसन करून घेतलेलं. तर काही वेळेला जी रिॲक्शन असते ती मात्र एकदमच टोकाची दिली गेली की ज्याच्यामध्ये शिवीगाळ करणे आणि अगदी दमदाटी करण्यापर्यंत हे होतं. तर एक साधारणपणे ती मानसिकता समजून घेऊन आम्ही याच्यामध्ये कुठं वाच्यता केली नाही किंवा कोणालाही आम्ही या तक्रारी केल्या नाहीत. फक्त साधारण या प्रकारच्या गोष्टी या वारंवार होत असल्यामुळं शेवटी आम्ही तो निर्णय घेतला की आता आपण याच्यामध्ये हे सिरियस पेशंट बघायचे की नाही बघायचे. म्हणजे उदाहरणार्थ सिरियस पेशंटला तुम्ही ट्रीटमेंट देता, त्यांचा खर्च वाढतो, पेशंट त्यावेळेला नातेवाईक तयार असतात आणि ज्या वेळेला पेशंट बरा होतो तेव्हा देखील बिलावरून आणि दुर्दैवानं पेशंट दगावतो तेव्हा देखील त्याच्या रिझल्टवरून किंवा बिलावरून परत गुंतागुंत होतो. मग असाच जर का अनुभव डॉक्टरांना जर किंवा येत राहिला तर मग सिरियस पेशंट बघण्याचं धाडस करणार हा विषय. म्हणजे याच्यापूर्वी बऱ्याचशा वेळेला अशा गोष्टी होत होत्या की आपल्या शहरामधून पेशंट सिरियस आहे आणि तो आपल्याकडे दगावेल या भीतीने न बघता पुढं पाठवण्यात येत होता आणि तो रस्त्यामध्ये जातो. किंवा बऱ्याच वेळेला अजूनही असं होतं की आपल्या इथे मृत्यू होऊ नये म्हणून तो पेशंट दुसरीकडे पाठवला जातो की जेणेकरून आपल्याकडे मृत्यू झाला नाही पाहिजे आणि आपलं नाव खराब नाही झालं पाहिजे. तर त्या बाबतीत आम्ही कुठलीही विशेष काळजी घेतली नाही, कारण नाव खराब होणं न होणं या गोष्टींपेक्षा त्या सिरियस पेशंटला ट्रीटमेंट देणं हे गरजेचं आहे. या भूमिकेतून आम्ही प्रत्येक पेशंटना ट्रीटमेंट देत गेलो. त्याच्यामध्ये जेव्हा जागा उपलब्ध नव्हती तेव्हा आम्ही पूर्णपणे त्या पेशंटना, नातेवाईकांना कल्पना दिली की बाबा जागा उपलब्ध नाही आहे, तुमची गैरसोय होणार आहे, तर ही गैरसोय तुम्हाला मान्य असेल तरच तुम्ही ॲडमिट व्हा, तरच तुम्ही ॲडमिट. हा जो विषय आहे की या संदर्भामध्ये आपले जे वरिष्ठ मान्यवर आहेत चिपळूणमधले जे काही त्यांच्याशी या संदर्भात ऑलरेडी त्यांनी सांगितलेलं आहे की या संदर्भात शासकीय डॉक्टर्स, शासकीय अधिकारी तसंच वरिष्ठ मान्यवर नेते, आणखीन त्याच्यामध्ये पत्रकार मंडळी, अधिक सामाजिक कार्यकर्ते असं सगळेजण एकत्र येऊन प्लस सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स व त्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन ही आपल्याला चर्चा करायची. तर तुमच्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती 100% आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये ही जी कॉमन मीटिंग होईल त्याच्यामध्ये आम्ही समर्पक उत्तरं देऊ.
तर मला थोडंसं बोलायचं होतं या संदर्भात. मी डॉक्टर मिसेस पुजारी. बेसिकली गेल्या 2-2.5 महिन्यांपासून आपल्या चिपळूणमध्ये जो काही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आहे, तर त्या दरम्यान सुरुवातीच्या काळामध्ये जो सुरुवातीला आपल्या चिपळूणमध्ये फार कमी प्रमाण होतं. हळूहळू जसं जसं लॉकडाऊन हे व्हायला लागलं तसे वाढायला लागले. तर ज्या वेळेला मॉर्टॅलिटी नावाचा रेट जो आहे तो जेव्हा सुरू झाला, मृत्यू दर जो सुरू झाला, तर त्यावेळेमध्ये आमच्या दोघांचं असं बोलणं व्हायचं की ते मला म्हणायचे की डिंपल हीच ती योग्य वेळ आहे, ही आपली कर्मभूमी आहे आणि काहीही करून आपण ह्याच्यामध्ये पडायचं आणि जेवढी जास्तीत जास्त सेवा देता येईल तेवढी आपण द्यायची. त्या दरम्यान असं झालं की घरामध्ये छोटी 2 मुलं आहेत 7 वर्षांची आणि साधारण सगळं बघता आम्हाला त्यांच्या बाबतीत रिस्क घ्यायची नव्हती. त्यामुळे गेली 2 महिने झालं आम्ही आमची दोन्ही मुलं ही गावी सोडलेली आहेत आणि आम्ही दोघंही पूर्णपणे ही 100% रिस्क आहे. खाजगी डॉक्टरांसाठी सरकारनं आम्हाला कसलीही सेफ्टी दिलेली नाही, पण तरीही पूर्णपणाला लावून पूर्ण डेडिकेटली ओतून देऊन आम्ही रात्रंदिवस दोघेही हॉस्पिटलमध्ये असतो. राहते गोष्ट आमच्या हॉस्पिटलच्या कॅपॅसिटीची, तर तसा विचार केला तर आमच्या हॉस्पिटलची बेड कॅपॅसिटी ही ऑन पेपर कमी असली तरीही पेशंटची गरज बघता आणि तो विचार न करता वेळीच वेळ आली तर पेशंट इंट्युबेट आम्ही अक्षरशः कॅपॅसिटीमध्ये केलेला आहे. त्यावेळेला आम्ही हा विचार नाही केला की आमच्या बेडची कॅपॅसिटी एवढीच आहे, मग आम्ही काय घेऊ. मग अशा वेळेला काय होतं सर की रुग्ण नाकारला जाणं हे जे आहे, म्हणजे उदाहरणार्थ बऱ्याच वेळेला आपण या गोष्टी पाहतो की बाबा बेड नाही म्हणून रुग्ण नाकारला जातो आणि तो नाकारला गेल्यामुळे त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं काही वेळेला त्यातले पेशंट दगावतात आणि त्याच्यामुळे मॉर्टॅलिटी रेट वाढतो. तर याच्यामध्ये सर बेसिक गोष्टी ह्या गोष्टी टाळण्यासाठी जेवढं आमच्या कॅपॅसिटीमध्ये शक्य आहे तेवढ्या मॅक्सिमम गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये केल्या. भले त्याच्यामध्ये या आजाराची भीती असल्यामुळे बरीचशी मॅन पॉवर ही कमी असताना देखील आम्ही आमच्या वैयक्तिक शारीरिक क्षमतेचा आणि बौद्धिक क्षमतेचा जेवढा जास्तीत जास्त वापर करता येईल तेवढा वापर करून एक प्रामाणिक प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना त्याचं जे काही आर्थिक मूल्य आहे ते आम्ही त्यांच्याकडून घेतलेलं आहे. म्हणजे हे आता तुम्ही जे म्हणाल सर की बाबा शासकीय आणि खाजगी ऑक्सिजन प्लांट आणि ऑक्सिजन रेट आणि त्याशिवाय इतर डॉक्टर्स फी, तर या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच ॲज अ डॉक्टर किंवा ॲज अ हॉस्पिटल म्हणून मी फक्त माझी बाजू मांडण्याच्या ऐवजी योग्य डायासवर जेव्हा आता मान्यवरांनी सांगितलेलं आहे की बाबा 2-3 दिवसामध्ये आपण ती मीटिंग अरेंज करू, त्यावेळेला इतर सर्व खाजगी शासकीय लोक असताना आपण त्याच्यावर समर्पक चर्चा करता येईल. पण साधारणतः म्हणजे सांगावीशी वाटते की बऱ्याचदा ज्यावेळेला एमर्जन्सीज येत असतात रात्रीच्या वेळेला जास्तीत जास्त येतात. दोघंही आम्ही त्यामध्येच असतो. ऑलरेडी आमच्याकडे मॅनपॉवर फारच कमी आहे. म्हणजे जिथं एरवी 4 सिस्टर काम करतात एक ठराविक वॉर्डमध्ये, तिथे एकच सिस्टर काम करते. पण तरीही ते सगळं आमचा जो नर्सिंग स्टाफ असेल ह्यांचा आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे आणि जेवढं आम्ही होतो तेवढंच तेही होतून काम करतो. एक उदाहरण आहे की पेशंट आलं आहे, एमर्जन्सी आहे, तर ज्यावेळेला सर किंवा मी आतमध्ये ॲम्ब्युलन्स असेल किंवा प्रायव्हेट कारमध्ये ज्यावेळेला आम्ही सॅच्युरेशन बघायला आणि पेशंटचं स्टेटस पाहायला जातो त्यावेळेला नातेवाईकांचं जे आमच्याबाबतचं बिहेवियर असतं त्या गाडीचा दरवाजासुद्धा ते उघडत नाही. तो दरवाजा तुम्हीच उघडायचा, त्या पेशंटच्या जवळ जाऊन सॅच्युरेशन चेक करायचं, बाकीचं स्टेटस बघायचं. त्यावेळेला असं जाणवतं की अरे नातेवाईक ते पेशंट त्यांचे आहेत, आपले नाही आहेत, पण नातेवाईक अशा पद्धतीनं वागतात की ते आमचं कुणी लागत नाही. म्हणजे कुणीतरी एक अस्पृश्य व्यक्ती तुम्ही त्याला टच करा, हे बरोबर नाही. आता या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये ही थोडीशी आजाराची भीती असणं आणि नागरिकांची मानसिकता असणं हे आपण समजू शकतो आणि त्या गोष्टी वैयक्तिक आहेत. सर ॲज अ डॉक्टर पॉईंट ऑफ व्ह्यू ते रिस्क घेऊन आम्ही जेवढं जास्तीत जास्त काम करता आलेलं आहे ते केलेलं. उदाहरणार्थ एक पेशंट होते आपल्यातलेच एक मान्यवर नेते, त्यांचेच ते जवळचे नातेवाईक होते. तर ते पेशंट ऑक्सिजनचं प्रमाण 45% भरपूर प्रमाणात दम लागत होतं. चिपळूणमध्ये कुठल्याही दवाखान्यामध्ये त्यांना घेतलं गेलं नाही. जेव्हा आले आमच्याकडे तेव्हा त्या पेशंटना पर्सनली मी स्वतः जाऊन गाडीमध्ये बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा त्या पेशंटना दिलासा दिला. पेशंटना जागा नव्हती त्यावेळेला आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिली की बाबा रुग्णालयात कुठेही जागा नाही, इकडे त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे, गैरसोय 100% होणार आहे, तुम्ही वरिष्ठ आणि मोठी माणसं आहात, आमच्याकडे तेवढ्या सोयीसुविधा उपलब्ध होणार नाहीत कारण आम्ही आमच्या कॅपॅसिटीच्या बाहेर काम करतोय. खरं तुम्हाला मान्य असेल तर आम्ही ट्रीटमेंट चालू करू. तर अशा पेशंटना देखील आम्ही घेऊन
अगदी मॅडम जसं म्हणलं तसं कॅज्युअल्टीमध्ये वॉर्डमध्ये जिथं जिथं जमेल तिथं तिथं सगळी इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली गेली. आणि दुसरी गोष्ट जे काही 2-2.5 महिन्याचे काम आम्ही ओतून करतोय ते गेल्या 2 आठवड्यामध्ये असं हे सगळे वारंवार ह्या ज्या गोष्टी होतात त्याच्यावरून असं वाटतंय की मग काय गरज आहे. आपण आपलं पर्सनल लाईफ बाजूला ठेवलेलं आहे, सगळं सोडून आपण फक्त इथं पेशंटसाठी आहोत. पण जर पेशंटच्या अशा वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतील तर मग काय गरज आहे. आपणही बोलू शकतो नाही आमच्याकडे बेड फुल आहेत आणि मग जर असं ठरवलं की नाही फार जास्त सिरियस पेशंट घ्यायचेच नाही तर 5 मधले जे 3 वाचणारे आहेत ते वाचणार तेही वाचणार नाही. आणि जर डॉक्टरांची वारंवार असं होऊन मानसिकता जर तयार झाली तर ते फार वाईट आहे किंवा ते त्रास आहे. याच्यामध्ये आम्हाला थोडंसं हेच वाटलं की ठीक आहे अडचणी आहेत, शंका आहेत, तर योग्य प्लॅटफॉर्मवर बसून त्या शंका निरसन करणं आणि हे करणं गरजेचं आहे की जे काही अनुभव आले म्हणजे सुरुवातीला आम्ही थोडंसं दुर्लक्ष केलं की सोशल मीडियावरून टीका टिप्पणी होणं वगैरे. या गोष्टी कशा आहेत की जनरली आम्हाला माहिती आहे की ठीक आहे काम करताना काही वेळेला बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा राहतो, कुणाला त्यातल्या गोष्टी माहीत नसतात, काही वेळा IQ माहितीच्या संदर्भात एकंदरीत कोरोना आणि त्याच्यामुळं झालेली सगळी सामाजिक मानसिकता म्हणजे आपण पर्सनल न म्हणता सामाजिक मानसिकता म्हणून हे सगळं बघता या रिॲक्शन आम्ही पूर्ण निग्लेक्ट केल्या. कारण प्रत्येक रिॲक्शनकडे आपण लक्ष देऊन कामावर त्याचा परिणाम होऊ द्यायचा नाही. खरं एक आता हे जे नवीन सेंटर आपण जे काही चालू करतोय त्याच्या अनुषंगानं एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण काय सुविधा देणार आहे किंवा काय याच्याबद्दल माहिती देत असताना त्या अनुषंगानं थोड्या क्लिअर करता येतील का म्हणून आम्ही ते. सर एक फक्त शंका होती की रेग्युलर ज्या वेळेला पेशंट येतो त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांना बऱ्याच वेळेला ICUची उपलब्धता कमी असल्यामुळे दवाखान्यातला कॅज्युअल्टी किंवा वॉर्डचा भाग हा देखील त्या पेशंटसाठी ICUमध्ये कन्वर्ट करण्यात येतो. उदाहरणार्थ तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा जर ICUमध्ये बेड 5 असतील तर ICUची ट्रीटमेंट लागणारे जर का पेशंट 8 असतील आणि हे 3 पेशंट जेव्हा तुम्ही कॅज्युअल्टीमध्ये ठेवत असाल तर ICU म्हणजे काय आहे शेवटी की ती उपलब्धता तुम्ही त्या पेशंटना देता. तर ती उपलब्धता ते व्हेंटिलेटर मशीन, ते सक्शन मशीन, ते डिफिब्रिलेटर आणि त्या प्रकारची केअर ही जेव्हा दिली जाते तेव्हा त्याला ICU म्हणतो. एक हॉल आहे आणि त्याला ICU हे जरी असलं तरी जेव्हा गरज वाढते तेव्हा त्या पेशंटना ICUच्या बाहेर ट्रीटमेंट दिली जाते, कॅज्युअल्टीमध्ये दिली जाते. खरं शेवटी ज्या ICUतल्या मॉडॅलिटीज आहेत त्या सगळ्या पेशंटला त्या वापरल्या जातात. सर माझा प्रश्न आहे की असलेला रेशो डिफरन्सचा जो रेशो आहे आता सर कसं आहे तो किती आहे. मी तुम्हाला सांगतो तेच की पेशंटना तुम्ही कुठल्या प्रकारची प्रॅक्टिस करता त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे बरेचसे कोविड केअर सेंटर्स जे आहेत की जे असे आहेत की जिथे हे कुठलीही लक्षणं किंवा अतिशय कमी लक्षणं असलेली पेशंट हे त्याच्यामध्ये ठेवले जातात. आणि काही डेडिकेटेड हॉस्पिटल्स आहेत डेडिकेटेड की ज्याच्यामध्ये हे जास्तीत जास्त टर्शरी केअर या पेशंटना दिली जाते. आणि अशा पेशंटमध्ये मग जर का उपलब्ध आपण जर का रेशो काढला तर सिरियस आणि ICUची रिक्वायरमेंट असणारे जे पेशंट आहेत त्याचा रेशो नेहमीच जास्त. आणि पत्रक आलेलं नाही खरं आम्हाला ते माहिती आहे कारण आम्ही नेटवर ते बिईंग अ डॉक्टर ते आम्ही सर्च केलेले हा एक भाग. तसंच जसं सरांनी विचारलं की बाबा योजनेशी संबंधित तुमच्या हॉस्पिटलमध्ये त्या योजना आहेत का, तर आतापर्यंत आपण या योजना मिळण्यासाठी शासनाकडे कोणताही पाठपुरावा किंवा कोणतंही ॲप्लिकेशन केलेलं नाही. तसंच शासनानं यातली कुठलीही योजना राबवा म्हणून आपल्याला अजूनपर्यंत बंधनकारक केलेलं नाही. तर याबद्दलची ऑफिशियल माहिती आम्हाला कुठल्याही कार्यालयाकडून मिळालेली नाही. खरं दैनिक सागर 28 ऑगस्टची जी पुरवणी आहे त्याच्यामध्ये नेहमीच्या वाचनामध्ये आमच्या असं निदर्शनात आलेलं आहे की गव्हर्नमेंटनी रत्नागिरीमधले काही खाजगी दवाखाने हे कोविड उपचारासाठी पिवळं केशरी रेशन कार्ड अधिक पांढऱ्या रेशन कार्डसाठी फ्री म्हणजे कुठल्याही याच्याशिवाय असे उपलब्ध केले गेलेले आहेत. आणि तिथं मग त्या नियमांची अंमलबजावणी होते का नाही होत याबद्दल आम्हाला पर्सनल लेवलला काहीच. आमचे वरिष्ठ पत्रकार आहेत त्यांच्याशी हे बोलणं झालं होतं की समाजामध्ये कोरोना विरुद्ध काम करत असताना 4 घटक महत्त्वाचे आहेत. एक सगळ्यात फ्रंट फुटवर असणारे पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार बंधू की जे याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कव्हरेज आणि सगळ्या या गोष्टींसाठी समाजामध्ये एक दुवा म्हणून काम करत आहेत. आणि डॉक्टर्स हे सगळं असताना याच्यामध्ये एक सामाजिक भावनेतून आम्ही स्वतःहून पोलीस ऑफिसर्स माननीय पोळ साहेब आणि ॲडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस माननीय गायकवाड साहेब यांना आम्ही म्हणजे मी पर्सनली अशी विनंती केली
की याच्यामध्ये सर असं ऑब्झर्व झालेलं आहे की आजाराबद्दलची योग्य माहिती नसणं, भीती वाटणं आणि योग्य लक्षणं असताना योग्य ट्रीटमेंट न मिळणं याच्यामुळं मृत्यूदर हा पोलिसांमध्ये देखील वाढत आहे. तर अशा वेळेला आम्ही पुढं होऊन त्यांना असं सुचवलं होतं की ज्या धर्तीवर रत्नागिरीमध्ये त्यांनी एक वेगळं पोलीस सेंटर चालू केलेलं आहे की जे फक्त कोविड केअर सेंटर आहे, तसं न करता चिपळूणमध्ये पोलीस स्टेशनच्या मागे जी नवीन बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये कोविड केअर सेंटर चालू करण्यात यावं की ज्याच्यामध्ये चिपळूण व परिसरातील सर्व पोलीस त्याच्यामध्ये त्यांना सेवा ही देण्यात येईल. फक्त हे सगळं करत असताना टेक्निकल गोष्टी म्हणून डॉक्टर पुजारी व यांची टीम ही पूर्णपणे कुठलंही मानधन किंवा कुठलीही पगाराची अपेक्षा न ठेवता याच्यामध्ये तुम्हाला सेवा देईल. त्याच्यासाठी आम्ही ठराविक वेळ हे त्या सेंटरला देऊ. हे करत असताना फक्त आम्हाला 2च गोष्टी अपेक्षित आहेत की आमच्या ऑर्डर्स एक्झिक्यूट करण्यासाठी तिथं शासकीय सिस्टर्स किंवा ब्रदर्स आम्हाला 3 ते 4 तुम्ही अवेलेबल करून द्या. जर ते अवेलेबल झाले तर या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठेही न जाता एकाच ठिकाणी आम्ही बघू. त्या ब्रदर्स आणि सिस्टर यांच्या व्यवस्थित ट्रेनिंग करून त्यांना गायडन्स देऊन रोज फॉलोअप ठेवून हे पेशंट गुंतागुंत कसे होणार नाही आणि जर गुंतागुंत होत असतील तर त्यांना योग्य ठिकाणी वेळीच हलवण्याचा सल्ला दिला जाईल. तर या दृष्टीने देखील आम्ही माननीय ॲडिशनल SP साहेब, माननीय PI साहेब यांना पर्सनल लेवलवर आम्ही ती हे केलेली आहे. आता यामध्ये देखील काही पोलीस कर्मचारी जे होते की ज्या कर्मचाऱ्यांना गायडन्स हवा होता तर अशा कर्मचाऱ्यांना आम्ही तो गायडन्स हा दिला गेलेला आहे. सर साधारणपणे या आठवड्यामध्ये हे चालू होईल आणि हे करत असताना याच्यामध्ये हे कोविड केअर सेंटर असल्यामुळे त्याला शासकीय नियम जे काही लागू होतील हे पेड कोविड केअर सेंटर असणार आहे. खरं त्याच्यामध्ये जे कॅपिंग केलं जातं तर कॅपिंगच्या नियमाप्रमाणे शासकीय नियमाप्रमाणे हे पूर्ण रन केलं जाईल. आणि हे करत असताना याच्यामध्ये जी मॅनेजमेंट टीम आहे ती याच्यामध्ये ऑलरेडी अनुभव असणारी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये काम केलेल्या ट्रेंड स्टाफ सिस्टर्स, ट्रेंड मेडिकल ऑफिसर्स आणि त्यांची मॅनेजमेंट टीम ही याच्यामध्ये असणार आहे. आणि याच्यामध्ये एक्सपर्टाईज म्हणजे फिजिशियन म्हणून मी स्वतः त्याच्यामध्ये गाईड करणार आहे. हे सगळं करत असताना त्यासाठी लागणाऱ्या ज्या मशिनरीज आहेत त्या मी जास्तीत जास्त प्रमाणात त्या उपलब्ध करत आहोत. नवनवीन बातम्यांसाठी दिव्य रत्नागिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.